झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे। मंदिरातील दानपेटी तसेच मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने असा मिळून 5 ते 6 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। मंदिराच्या विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी मूर्तीवरील चांदीचा मुकुट, छत्र, सोन्याचा तिलक तसेच दानपेटीतील रोख रक्कम मिळून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। हा चोरीचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस येताच मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्नही सुरू आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। शिवकुमार सत्यनारायण शर्मा पंचमुखी हनुमानजी मंदिर येथे काल रात्री सुमारे 3.5 ते 4 लाख रुपयांची चोरी झाली। एक सोन्याचा तिलक केला, 1.5 ते 2 तोल्याचा आहे, छत्र होता 1.5 किलो तो 1.5 किलो चांदीचा आणि दानपेटी सुमारे 7 ते 8 महिन्यापासून उघडलेली नव्हती। 3.5 ते 4 लाख रुपयाच्या वर चोरी झाली। सकाळी 5:30 वाजता 5-5:30 ला इथून पायी फिरणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब काही भक्तांनी गुरुजींना फोन करून कळवले असता ताबडतोब गुरुजी आले आणि ताबडतोब पोलीस यंत्रणा सगळी हजर झाली आहे। डॉग स्क्वॉड आला आहे, फॉरेन्सिक लॅब वाले सगळे आले आणि तपासणी पुढची चालू आहे। इथे सीसीटीव्ही कॅमेराचा पण बॅकअप आहे, त्याच्यावरून शोध कार्यक्रम सगळा चालू आहे। या चोरीनंतर नागरिकांसह श्रद्धाळूंमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी तत्काळ चोरट्यांना अटक करून मुद्देमाल परत मिळवावा अशी मागणी होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।